हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता वाजले सकाळचे 6:30 आणि आपण निघालो शिवडीला सुकी मच्छी आणायला, ते पण नवी मुंबई ट्रान्स हार्बर लाईनवरून। आता घ्यायला जाऊया वरूनला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास। तर आमचे वॉचमॅनचं पोऱ्या जो पण नवीन ब्लॉग काढायला शिकलाय तर याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि याचे पहिला ब्लॉग पण बघा। आता आपण खाली आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आता जाणार आहे मम्मी, दादा, आई आणि वरुण। तर आता आपण निघालेलो आहोत वरुणला घ्यायला। त्याला कॉल केला होता मी का बरं खाली आहे, तो आता झोपेतून उठलाय आणि त्याला बरं तोंड धु आणि लगेच ये। तर तो आता खाली येते, त्याला लगेच पिक करू आणि मग लगेच निघू तिकडून। आता वरून आपल्याला दिसलेला आहे। आता गुड मॉर्निंग भैया। तर आता वरून पण आलेला आहे आपल्या सोबत। हाय गाइस। और वरून कहता है तुम मेरा आधा ब्लॉग तो उसकी बातें रिपीट करने में जाता है। आता थोड्यास आपल्या मोबाईल अजून फाईन नाही आली, म्हणजे लागला नाही अजूनपर्यंत। तरी बघू शिवडीपर्यंत पोहोचू आणि तोपर्यंत लागली तर दाखवतो तुम्हाला। बघू शकता ते स्नॅपसाठी लोक काय काय करतात। 4 वेळेला अट्टल शेतो आला का 4 वेळेला तो स्नॅप टाकतोय। नवरची स्टोऱ्या पण माहिती आहे, तर 200 रुपये देतो। थांब जरा। असं लोक 15 मिनिटाच्या आतच आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो। आता शिवडीला पोहोचू आता लगेच आणि मग मच्छी घेऊन लगेच घरी। गाईज आता आलो आम्ही शिवडीला। हा इथे स्टेशन तुम्ही बघू शकता आणि तुम्ही म्हणजे असं आहे मार्केट की समोरच लागतं स्टेशनच्या, म्हणून तुम्ही एक तर ट्रेनने येऊ शकता, नाहीतर मग आमच्या इकडून बस पण चालू झालेली आहे, तर तुम्ही बसनी पण येऊ शकता। पण ती बस कशी आहे, उडव्यावरून डायरेक्ट मंत्रालयावरती थांबायला येते आणि सकाळच्या बेलापूरवरून मंत्रालयापर्यंत असतात 5, त्यानंतर ते डायरेक्ट संध्याकाळी असतात मंत्रालयावरून बेलापूरपर्यंत। त्याच्यामध्ये कुठलीच बस नसते, त्यापेक्षा तुम्ही ट्रेनला येऊ शकता। आणि हा मार्केट सकाळीच यायला बरा असतो। हे बघा आम्ही असले एवढं झोलं आणलं आहे बघा। आता फुल शॉपिंग करून घरी जाऊ। तर काही आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि इथं गर्दी म्हणजे मरणाची आहे। ही लोक उठतात तरी कला, तर सगळ्या लोकांना काय मच्छीच पाहिजे का? हो भाई मच्छी म्हणजे जीव की प्राण आहे भाई। मी नाही खात, हे जे पण दाखवायला आलो ना मी नाही खात जास्त। अरे नाही, सुकी मच्छी मध्ये काय जवला मला फक्त आवडतं, बाकी काय तो जवला आवडतो, तो दाखव। तो बघ तो जवला आहे ना, तो मला आवडतो। भाई कसे ये वाले 600 रुपये। किती? 400 रुपये आणि हे 600 रुपये। तुम्ही बघू शकता इथपर्यंतच हा एंड आहे। इथून बघू शकता तुम्ही आपण स्टार्ट केलेला। इथून नाही तिथून गेलता। अरे म्हणजे हा पॉइंट इथला, ही बिल्डिंग आहे कडक यार। अरे असं दाखवायचं असतं, क्रिएटिव्हिटीच आहे। मग क्रिएटिव्हिटीच आहे। तर मग या मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छी भेटतील, तर तुम्हाला पाहिजे असतील तर येऊ शकता।
आणि सगळीकडे एकच भाव आहे, म्हणून तुम्ही काय त्यांच्याशी बार्गेन वगैरे करू नका. म्हणजे करा, तुम्हाला दिल्याचं दिला, आम्हाला नाही दिला. आम्ही आता अर्धा किलो त्या वाकट्या घेतल्या, कुठल्या 2 प्रकारच्या होत्या, दोन्ही पण अर्धा किलो घेतलेल्या आहेत. आता मम्मीचा हरवलेल्या त्यांना आम्ही कसा बसा करून काय काय करून शोधलेला आहे. त्यांना बोललो मी हात पकडून ठेवा माझा, नाही तर हरवशाल. मुंबई आहे आता, तो कसा असतं मुंबईला बिरवलं ना काय घरी नाही येणार परत. म्हणून बोललो बरा हात पकडून झाला. आता भेटल्या नाही तर जास्तीत जास्त करून तरी मराठीच लोक दिसतात. हो भाई, मच्छी म्हणजे आग्रिकोली लोक बहुतेक खातात रे, असा विषय. काय घेता? टेंगली त्या काय असतं? ही बघ दाखव, थांब 2 मिनिटं. छोटे छोटे मासे. 1 किलो मी खाईल का? आम्ही खाऊ. यो बघा आपल्याला काय विचारतंय. अरे हा, ती तेंडली म्हणजे ती हिरवी असते ती ना. अरे ती टेंगली असं नसते. अरे काय समजा अलग अलग आहे भाई, दावा सेम वाटतात. इट्स ओके, त्याला आपण समजावू नंतर. नहीं निकाल 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 निकाल. 10 ग्राम की जो थैली है, मेरा भी है ये अंडा. मच्छी के इतना बॉक्स का वजन कट करके लेती हूँ. बताओ पहिले वो मच्छी वजन कर, फिर थैली में भर. तर गाईज मग मला काल बोलतो का तिथं गाड्यांचे भारी भारी पार्ट्स असतात, भारी भारी गाड्या असतील. मग ते लालचमध्ये मी आलो, पण आता इथं आल्यावर मला बघतो तर सगळीकडे मार्केटच आहे ना. मला आता आम्हाला करायला लावतात. दॅट इज नॉट फेअर. काय बोलते तो बघ, काय बोलतोय. काय खाली 300 मग वरती काय. भैया कौन सा जेवला है? ये वर्ली का जेवला है, गावटी. वर्ली का गावठी जेवला. और कितने का ये? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. ओके. काजू कतरी लगा 350. तर गाईज आपली अर्धी शॉपिंग झालेली आहे, बघू शकता तुम्ही. याला कामालाच लावलंय. मी मस्त इथे ब्लॉग बनवतोय, तर कामा करतोय. पॅकिंग डन. अरे पॅकिंग डन म्हणजे काय? अरे अजून तिथे शॉपिंग चालू आहे भाई. अरे ते आता ज्या दुकानात जातात ते दुकानात घेतात. अरे मग बरोबर आहे, कोणाला वाईट नको वाटायला. 9 वर्षाचे 8 वर्ष होतं ना, नुसती चप्पट. ते 15 मिनिटं काय रे काय बोलतायच, म्हणून यांना कुठे नेत नाही. तर आता आपली शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आता आपण परत घरी निघालेलो आहोत. आणि जर तुम्ही इथे गाडी आणत असाल तर लक्षात घ्या की हा जो फाटक आहे ना, तो 8ला बंद होतं, ते डायरेक्ट 11ला खोलतं. मग तुम्हाला कॉटन ग्रीन वरून जायला लागेल. तर गाईज आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि आम्ही टोटल 2,500 पर्यंतची मच्छी आणलेली आहे. बस, खूप स्वस्त भेटली. 2,500 मध्ये एवढी मच्छी भेटली भाई. स्वस्त आणि मस्त. हो. अरे माझ्या कालो घेते मला गोरा कर. झाला गोरा. गाईज आता वाजले 8:30 आणि आम्ही पोचलो घरी. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि घंटा दाबायला विसरू नका. आणि स्टे ट्यून्ड. नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येईल. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू.